झटपट असा उपवासाचा चिवडा करण्यासाठी वाळवणामध्येच आपण जे उपवासाचे पदार्थ तयार केलेले आहेत तेच घेऊन आपण झटपट असा उपवासाचा चिवडा तयार करणार आहे. म्हणजे बटाटा किसा, त्याला पाण्यात टाका, नंतर 1 तास फॅनखाली वाळवा, अशी ही कटकटच नको. मी पटकन भगर, बटाटा आणि साबुदाणा याचे उपवासाची कुरडई वाळवण म्हणून केली होती, तीच घेतली. त्याला आता छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेते. अशा चांगल्या 5-6 कुरडया घ्यायच्या आणि त्या तेलामध्ये तळून घ्यायच्यात. आणि हो, असा हा चिवडा तयार करून तुम्ही महिनाभर डब्यामध्ये स्टोअर करू शकतात. म्हणजे कधीही पटकन तो टिफिनमध्ये देता येतो. उपवासाच्या कुरडया ह्या तळून झाल्या आहेत. ह्या कशा करायच्या याची रेसिपी मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे मी बटाट्याचे चिप्स देखील तळून घेतले, त्याचीसुद्धा मी रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये दिलेली आहे. चिवड्यामध्ये टाकण्यासाठी मसाला तयार करून घेऊयात. यासाठी मी 1 टेबलस्पून धणे, 1 चमच लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून चाट मसाला आणि 1 चम्मच साखर आणि चवीपुरते मीठ घेतले आणि ते मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घेतले. यानंतर तळलेली कुरडई घेतली, ती आपण छानपैकी बारीक करून घेऊयात. आणि मिरची पावडरऐवजी तुम्हाला जर हिरवी मिरची तळून घ्यायची असेल तर तीसुद्धा टाकली तरी देखील चालेल. उपवासाची कुरडई ज्याप्रमाणे आपण बारीक करून घेत आहोत त्याचप्रमाणे आपल्याला बटाट्याचे तळलेले वेफर्स देखील यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. ते सुद्धा मी आता बारीक करून घेते. हा चिवडा तयार करण्याकरता मी धण्यांचा देखील वापर केलेला आहे. जर कोणाला उपवासाला जर धणे चालत नसतील तर अजिबात टाकू नका. पण हा चिवडा आपल्याला टिफिनमध्ये पण देता येतो, म्हणून मी यामध्ये धणेपूड टाकून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे यामध्ये 1 वाटीभर शेंगदाणे तळून घेतले, ते देखील टाकून घेतले. आता यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला मसाला आपण चाळून टाकून घेऊयात. मसाला टाकून झाल्यानंतर सगळे मिश्रण छानपैकी हलवून घेऊयात. मस्त असा हा तिखट, आंबट, गोड असा हा खट्टा-मिठा उपवासाचा चिवडा तयार होतो आणि चवीला पण हा फारच छान लागतो. यामध्ये मी तळून कढीपत्ता देखील टाकून घेतलेला आहे, त्याचीसुद्धा चव ही फारच छान लागते. असा हा झटपट तयार होणारा उपवासाचा चिवडा नक्कीच तयार करून बघा. तो तुम्हाला टिफिनमध्ये सुद्धा देता येईल आणि पटकन असा ब्रेकमध्ये खातासुद्धा येतो. चला तर मग मस्त असा उपवासाचा चिवडा खाता खाता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.